नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या योजनाकार या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून नक्की त्या लिंकला व्हिजिट करा, कारण की बेस्ट ऑफर सेल जो आहे तो चालू आहे। वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट आपल्या घरबसल्या खरेदी करू शकता। तर मित्रांनो, नक्की व्हिजिट करा आणि आपल्या खात्यामध्ये लवकरच 2000 रुपयाचा 19 हप्ता हा 25 तारखेला 25 नोव्हेंबरला मिळणार। सविस्तर माहिती आता जाणून घेऊ। पहा, पीएम किसान योजना ही केंद्र सरकारची मोठी महत्त्वाकांक्षी योजना ठरलेली आहे। सन 2018 मध्येच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2018 पासून ही योजना केंद्र सरकारने सुरू केली आणि आतापर्यंत 18 हप्ते यशस्वीरित्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले। ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 18 हप्ता यशस्वी झाला त्या शेतकरी बांधवांना 19 हप्ताही मिळून जाईल। काळजी करण्याची गरज नाही मित्रांनो, कारण की ज्या शेतकरी बांधवांची ई-केवायसी प्रक्रिया होती त्या शेतकरी बांधवांना जो 18 हप्ता होता तो टाकण्यात आलेला होता। इथं सुद्धा देण्यात आलेल्या हायलाइट सुद्धा मी केलेला आहे की पीएम किसान योजना ई-केवायसी आवश्यक। शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेची ई-केवायसी करणं गरजेचं आहे, त्यामुळे शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या, ई-केवायसी करून घ्या। तर शेतकऱ्यांनो, पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ई-केवायसी करणे आवश्यक आहे। जर कोणत्याही शेतकऱ्याने ई-केवायसी केली नाही तर त्यास लाभ मिळणार नाही। तर शेतकरी 3 प्रकारे ई-केवायसी करू शकतात। एक म्हणजे OTP बेस्ड ई-केवायसी, सुरुवातीस OTP बेस्ड ई-केवायसी तुम्ही अवेलेबल आहे, करू शकता। दुसरी म्हणजे बायोमेट्रिक आधारित आणि CSC सेंटरवर जाऊन सुद्धा करू शकता शेतकरी मित्रांनो, काही अडचण नाही। तर अशा पद्धतीने 3 प्रकारच्या ई-केवायसी करणं गरजेचं आहे। पीएम किसान महासन्मान निधी योजनेची जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणं गरजेचं आहे। अशा पद्धतीने तुम्ही ई-केवायसी सुद्धा करू शकता। आणि तुम्ही शेतकरी मित्रांनो ई-केवायसी केल्याच्या नंतर स्टेटस काढा, स्टेटसमध्ये काय अडचणी असतील तर दुरुस्त करून घ्या। तसेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करा। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ज्या लिंका दिलेल्या आहेत त्यांना नक्की व्हिजिट करा। धन्यवाद।